शेतकरी मित्रांनो, नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी-एस-पी क्रॉप सायन्स या कंपनीच्या व्हेस्पा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याच्या वापरण्याचे प्रमाण, फायदे, किंमत अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, जी-एस-पी क्रॉप सायन्स ही भारतातील कृषी क्षेत्रातील एक नामवंत कंपनी आहे. तसेच तिचे जेही प्रोडक्ट आहेत ते अतिशय दमदार व युनिक आहेत. तर आज आपण त्यांच्या व्हेस्पा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्हेस्पा या बुरशीनाशकाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर जी-एस-पी क्रॉप सायन्स या कंपनीच्या व्हेस्पा या बुरशीनाशकामध्ये आपल्याला कोणते घटक हे पाहायला मिळत असतात. तर यामध्ये प्रोपिकॉनाझोल हे 13.9% व डायफेनकोनाझोल हे 13.9% आपल्याला ई-सी म्हणजे इम्युल्सिफायबल कॉन्सन्ट्रेशन या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. तर हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याची जर का आपण मोड ऑफ ॲक्शन बघितली तर प्रोपिकोनाझोल. तर हे ट्रायझोल गटातील सिस्टेमिक बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या अर्गोस्टेरॉल सिंथेसिसवरती परिणाम करते. त्यामुळे बुरशींच्या पेशींना हानी पोहोचवून हे बुरशींना त्या ठिकाणी मारण्याचे काम करत असते. तसेच हे बुरशींना येण्यापासून तसेच आल्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम करत असते. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, डायफेनकोनाझोल तर हे पण ट्रायझोल गटातील सिस्टेमिक बुरशीनाशक आहे, जे बुरशींच्या पेशी विभाजनामध्ये व्यत्यय आणून हे बुरशींना त्या ठिकाणी मारण्याचं काम करत असते. हे पण आपल्याला सिस्टेमिक पद्धतीने बुरशींवरती नियंत्रण देण्याचं काम करत असते. तर शेतकरी मित्रांनो, व्हेस्पा हे ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण मिळत असते. तसेच फवारणी केल्यावरती कोवळ्या शेंड्यांच्या वाढीसाठी मदत करते. त्यामुळे एकसमान वाढ व निरोगी टिलर्स आपल्याला विकसित होताना दिसून येत असतात. तसेच फवारणी केल्यावरती पिकामध्ये फायटोटॉनिक इफेक्ट दिसतो. त्यामुळे पीक आपल्याला तेजदार दिसत असते. तसेच बरेच शेतकरी बांधवांच्या अनुभवानुसार तर व्हेस्पाची फवारणी केल्यास ते शेंड्यांची वाढ थांबवते व फुलकळी येण्यासाठी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत असते. त्याच पद्धतीने व्हेस्पा या बुरशीनाशकाचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो, तर डाळिंब, टोमॅटो, भुईमूग, भात अशा सर्व प्रकारच्या भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण व्हेस्पा या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. तसेच हे कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना आपल्याला नियंत्रण देत असते, तर आपल्या पिकातील पावडरी मिल्ड्यू म्हणजेच भुरी, डावणे मिल्ड्यू, अँथ्रॅकनोज, पानांवरील ठिपके, करपा म्हणजेच लवकर येणारा करपा व उशीर येणारा करपा, तसेच पर्पल ब्लॉच म्हणजेच कांद्यावरील करपा. तर अशा विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण देण्याचं काम त्या ठिकाणी व्हेस्पा हे बुरशीनाशक करताना दिसून येत असते. तर व्हेस्पा या बुरशीनाशकाचे आपण प्रमाण काय घेऊ शकतो, तर प्रति लिटर पाण्यासाठी आपण 0.75 मिली ते 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तसेच आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला, तर एकरी आपण 250 मिली प्रति एकर याचा वापर आपण फवारणीसाठी करू शकतो. तसेच याचा जर आपण किमतीचा विचार केला, तर याचा 250 mlचं जे काही पॅक आहे, आपल्याला साधारणतः बाजारामध्ये 600 ते ₹650 बाजारामध्ये मिळू शकते. तर शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक बुरशीनाशक आहे व याचा वापर आपण विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतो. तरी कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार जर वापर केला, तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, याचा कॉम्बिनेशनचा विचार केला तर सिंजेंटा कंपनीचे कुमानेल किंवा 05234 सोबत जर आपण फवारणीसाठी घेतलं, तर आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण जी-एस-पी क्रॉप सायन्स या कंपनीच्या व्हेस्पा या बुरशीनाशकाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.